सगळ्यात महत्त्वाचं त्या सिनेमा लोकप्रिय होण्यामागचं कारण असं होतं की एक तर ते तिन्ही भाऊ प्रेक्षकांना आवडले आणि त्यांचं ते निरागस विश्व, त्यातला बबन त्यांच्याच घरातला एक मेंबर, तर ती निरागसता भावली आणि त्या सिनेमाला लोकाश्रय मिळाला. नाही नाही, हो का म्हटलं म्हणजे ह्या सिनेमात राहण्यासाठी मी खूप धवपळ केली त्या गोष्टी. कारण गेलेले पैसाचं शूट चालू होतं 3चं आणि मला सगळे ते अंकुश दादा करतायत आणि भरत सर सराफ सर आहेत आणि त्या तारखा सगळ्यांची धडपड केली. कारण मला एक मटका तुम्ही नावची सिरीज करायची आणि मला करायचंच होतं आणि मला मी म्हणायचं म्हणत नाही, पण मला बऱ्याच सरांनी फोन करून एवढं सांगितलं सिद्धा सोडू नको, मी गोष्ट ऐकली पिक्चर सोडू नको एवढं ते म्हणाले, बाकी तू तुझ्या पद्धतीने मॅनेज कर. पण मी पहिल्याच दिवशी जेव्हा सेटवरती गेले आणि मी पहिला सीन केला, त्यांच्यासोबत बसले बोलले, कारण ही माणसं म्हणून इतकी साधी आहे ना, बघ मी कोणीतरी आहे असं कधीच कोणी कोणाला जाणवून देत नाही. त्याच्यामुळे आदर जास्त वाढला आणि दडपण कमी झालं. पण असं ठरवून मैत्री कधी आमची अशी झाली नाही. ते एक वाईब येतं ना आपल्याला, पण समोर एका हाताने टाळी वाजत नाही तसं येते. मग ते मला सिद्धूकडून पण ते भावासारखं ते विचारपूस करणं, काळजी घेणं, ते एक वाईब आला. आणि तो म्हणतो तसं की कधी आम्ही एकमेकांना खारी बिस्किट म्हणायला लागलो आम्हालाच नाही कळालं, इतपत ती मैत्रीला. ह्या तिघांबरोबर तिने काम केलेलं नसतं. जर नवीन आयुष्यात एखादी मुलगी आहे तर ती कशी ऍक्ट करेल ते समोरच्याला माहीत नसेल आणि त्यांनी कसं रिॲक्ट केलेलं तिला कळत माहीत नसेल. सो ते फ्रेममध्ये मला ते सापडतं. ह्या चौघांसमोर करेक्ट उभं राहणारा माणूस एक अशी हिरोईन पाहिजे की ह्या चौघांना टॅकल करताना चौघांच्या स्वभावाप्रमाणे ती रिॲक्ट होणार नाही आणि तिच्याकडे ते आहे. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. साधारण 19 ते 20 वर्षांनंतर कुरळे बंधू आमच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहेत. ही आनंदाचीच बातमी खूप म्हणजे अशी सुखद धक्का देणारी होती. आणि तुम्हाला पुन्हा एकदा 3:30 या निमित्ताने भरत सर आणि मकरंद सर तुम्हाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची संधी मिळते आणि आम्हाला पुन्हा एकदा कुरळे बंधूंना पाहण्याची संधी मिळते. तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? 20 वर्षाचा गॅप आहे मध्यंतरामध्ये. 2006ला 3:30 आला होता आणि त्यावेळी खूप लोकप्रिय असा सिनेमा तो ठरला होता आणि झीचा तो पहिला सिनेमा होता. आणि आम्हाला अजून आठवतंय की पुण्याच्या प्रभात थिएटरला 7 दिवसामध्ये 21 शो हाऊसफुल असलेला सिनेमा होता. त्यामुळे त्या सिनेमाचं यश तसं आम्ही सिनेसृष्टीत नव्याने आलेलो होतो आणि मध्ये गॅप पडला होता की मराठी सिनेमांना एक मरगळ आली होती, ती या सिनेमाने झटकून टाकली आणि पुन्हा मराठी सिनेमा प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मराठी सिनेमांना लाभू लागला. त्यावेळी असं होतं की अंकुश चौधरी आणि सचित पाटील या दोघांनी मिळून तो सिनेमा दिग्दर्शित केला होता. आणि मी, भरत आणि अशोक मामा असे 3 भाऊ, आणि तेव्हा सिद्धार्थ पण नवीन होता आणि एक गोष्ट हिंदी सिनेमावरून रचलेली अशी केली होती. सगळ्यात महत्त्वाचं त्या सिनेमा लोकप्रिय होण्यामागचं कारण असं होतं की एक तर ते तिन्ही भाऊ प्रेक्षकांना आवडले आणि त्यांचं ते निरागस विश्व, त्यातला बबन त्यांच्याच घरातला एक मेंबर, तर ती निरागसता भावली आणि त्या सिनेमाला लोकाश्रय मिळाला. 20 वर्षानंतर बरंच पाणी पुलाखालनं गेलं. म्हणजे काय, एकतर खूप आपल्याकडे काय म्हणूया ग्लोबलायझेशनचं वादळ आणि दुसरं की खूप गॅजेट्स उपलब्ध झाले, खूप प्लॅटफॉर्म्स आता आलेले आहेत. त्या काळात ते एवढे प्लॅटफॉर्म्स नव्हते, आता जास्त आहेत आणि लोकांना खूप सारे चॉईसेस आहेत. आता AI सारखं माध्यम जास्त प्रभावी होऊ पाहत आहे आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा त्या 3 भावांची निरागसता पाहायला लोकांनी यावं असं आम्हाला वाटतं. यावेळी अंकुश चौधरीने एकट्याने हे धनुष्य उचललेलं आहे दिग्दर्शनाचं आणि अतिशय चांगला मनोरंजन करणारा सिनेमा त्याने बनवलेला आहे. म्हणजे आमची कामं चांगली झाली, गोष्ट आवडली, तर याचं संपूर्ण श्रेय दिग्दर्शक अंकुश चौधरींना जाईल. आणि
आम्ही जर चांगले दिसलेलो असू या सिनेमात तर त्याचं श्रेय कॅमेरामन संजय जाधव यांना जाईल. तर त्यामुळे ही भट्टी पुन्हा एकदा जमली असा विश्वास आहे. आणि सर्वांनी हा सिनेमा सहकुटुंब पाहावा, कारण अलीकडे OTT प्लॅटफॉर्मच्या आशयामुळे कॉन्टेंट जे आहे ते बोल्ड कॉन्टेंट आहे, त्यामुळे घरच्यांबरोबर काय पाहावं काय नाही याविषयी विचार सुरू झालेला असताना अशा कालखंडात आम्ही सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी हा सिनेमा पाहावा असं आवाहन करतो. कारण हा सिनेमा निखळ मनोरंजन करणारा आहे आणि एक छान आनंद देणारा सिनेमा आहे, एवढं या निमित्ताने सांगेन. बरंच सर, ज्यावेळी संकल्पना आली पुन्हा एकदा 3.5 तेव्हा 20 वर्षांनंतर हा सिनेमा पुन्हा एकदा करायचा, तर स्क्रिप्ट आणि हे सगळं या प्रोसेसमध्ये तुमचा अनुभव कसा होता आणि ज्यावेळी सिनेमा पुन्हा एकदा करायचा हे समजल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? नक्कीच. एकतर एखादी फिल्म आपण करतो आणि जर जेव्हा हिट होते फिल्म त्यानंतर परत त्याचा एक सेकंड पार्ट जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा नक्कीच जबाबदारी येतेच आणि टेन्शनही येतं, नाही असं नाही. त्यासाठी अंकुशच्या डोक्यात ही कल्पना जी आली ती त्याने आम्हाला सांगितली. तर ती जी गोष्ट सांगितल्यावर असं वाटलं की अरे हरकत नाही, अशी गोष्ट होत असेल तर करायला हरकत नाही. कारण त्याला पण त्यांनी 20 वर्ष घेतलीच. त्यात लोक आता आजकाल लगेच आले की सेकंड पार्टमध्ये जातात वगैरे, पण निदान याचा सेकंड पार्ट तेवढाच छान होऊ शकतो का, तर छान होण्याची गोष्ट तशी छान आहे का, तर खरंच गोष्ट छान आहे हे कळल्यामुळे मी मकरंद सर आणि अशोक मामा यांनी होकार दिला आणि गोष्ट खरंच छान आहे. म्हणजे आपण का करतोय याचं भान ठेवूनच ती गोष्ट अंकुशने सिलेक्ट केली. आणि आधी सचित आणि अंकुशने पहिला पार्ट केला होता डिरेक्शनचा, आता सेकंड पार्ट टोटली अंकुशने केला आहे. त्यात आता आमच्या ह्याच्यात रिंकू ॲड झाली आहे, सिद्धार्थ आहेच. म्हणजे आम्ही 3 भावांची जरी गोष्ट असली तरी 3 भाऊ हे आजही तेवढ्याच ताकदीने एकमेकांशी तेवढेच क्लोज आहेत. म्हणजे मोठ्या भावाचा धाक असावा, 2 भावांसाठी मोठा भाऊ हेच जग आहे. बाकी जगात काय चाललंय माहीत नाही, पण त्यांच्यापर्यंत तेवढंच छोटंसं जग आहे. आणि निराग असता टोटली पहिल्या भागात जो इनोसन्स कॅरी केला होता सगळ्यांनी, तोच ह्या चित्रपटातही इनोसन्स कॅरी झाला आहे छान पद्धतीने. आणि त्यात हा जरी आमचा त्यात भाऊ नसला तर या भावासारखा आहे. एरवीचा तो भावासारखाच असतो माझ्या, पण ह्या चित्रपटात देखील तो भावासारखा आहे, पण तो आमच्या फॅमिलीतला आहे. त्या पहिल्या भागात आम्ही जेव्हा काम केलं तर जस्ट सिद्धार्थची सुरुवात झाली होती, पण आज सेकंड भागमध्ये सिद्धार्थचा तेवढाच चपखल सिद्धार्थ ह्या रोलमध्ये बसला आहे. आणि ह्यावेळेस सिद्धार्थ काय करतोय तर सिद्धार्थ बरंच काय करतोय ह्या भागात, कारण त्याचा अनुभव पहिल्या आणि आतातला फरक पडला आणि तो तेवढा मॅच्युअर्ड झाला आहे, छान मॅच्युअर्ड झाला आहे. आणि तो मॅच्युअरपणा ह्या पिक्चरमध्ये दिसतो. मॅच्युअरपणा दिसण्यापेक्षा तो लबाड नाही आहे, तो आमच्या भावांसारखाच इनोसंट आहे आणि ते पण त्याने कॅरेक्टर मस्त कॅरी केलं आहे. आणि रिंकू आहे या चित्रपटात आमच्यासोबत. रिंकूची एक वेगळीच अदा आहे, वेगळ्याच पद्धती ती प्रेझेंट होते आमच्या घरात. आणि मग एकंदरीत जो काही गोंधळ आणि जे काय खेळ सुरू होतो तो इंटरेस्टिंग आहे. आणि अर्थात इंटरेस्टिंग खेळ आहे म्हणून तर आम्ही, जसं तू म्हणालीस की का करतोय आपण, तर ती गंमतच आहे म्हणून आम्ही करतो. सिद्धार्थ सर, तसं हा प्रश्न विचारला तर चुकीचा ठरेल की तुम्ही हो का म्हटलं, कारण कलाकार आहेत, पण तरी तुमचा अनुभव कसा होता? नाही, हो का म्हटलं म्हणजे ह्या सिनेमात राहण्यासाठी मी खूप धडपड केली. कारण ये रे पैसाचं शूट चालू होतं 3चं, आणि मला असं कळलं की अंकुश दादा करतायत आणि भरत सर, मकरंद सर, अशोक सराफ सर आहेत. आणि त्या तारखा सगळ्यांची गडबड होती माझी, कारण मला एक मटका किंग नावाची वेबसिरीज करायची सगळ्या, आणि मला करायचंच होतं. आणि मला म्हणजे मी म्हणायचं पण म्हणत नाही, पण मला भरत सरांनी फोन करून एवढं सांगितलं, सिद्धार्थ सोडू नको सिनेमा, मी गोष्ट ऐकली, पिक्चर सोडू नको, एवढंच ते म्हणाले, बाकी तू तुझ्या पद्धतीने मॅनेज कर. आणि प्रश्नच येत नाही की अशा सिनेमाचा भाग न होणं, जिथे मराठी इंडस्ट्रीतले खरं दिग्गज आहेत, लेजेंड्स आहेत. म्हणजे मकरंद अनासपुरे सर, भरत जाधव सर, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ सर, ह्या लोकांचं जे कर्तृत्व आहे मराठी सिनेमासाठी ते एवढं मोठं आहे की ते ज्या सिनेमात असतील त्या सिनेमात आपण नसू तर आपल्या आयुष्यात काहीतरी आपण केलं नाही असं फील येतं ते. आणि 3.5 सारखा सिनेमा जो 20 वर्षांनी येतोय आणि तीच टीम आहे, तर त्यांच्याबरोबरचा तो चौथा कॅरेक्टरही असायला पाहिजे. म्हणून मग ते
कसं करून ते तारखा मॅनेज झाल्या. पण मला चांगली गोष्ट काय वाटते की सिद्धू तू करतोय असं म्हणून अंकुशदादा थांबले असते, पण अंकुशदादांनी प्रॉपर मला नरेशन दिलं की गोष्ट अशी आहे. बोललो मला नरेशन द्यायची गरज नाही, मी आहे, पण तसं नाही, एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो, गोष्टीबद्दल मिळतो. आणि अलर्ट होऊन काम करणं आहे ना, म्हणजे हे तिन्ही दिग्गज विक्रम सर, भरत सर, अशोक सराफ सर, हे अलर्ट होऊनच काम करतात. म्हणजे चला पहिला 20 वर्ष झाला, सुपरहिट झाला, आपण प्रत्येक पिक्चर येतो तो गाजतो, तसं नाही. तिघही म्हणजे मी सगळ्यांना एकांकिका स्पर्धेत काम करताना आपण जेवढे अलर्ट असतो यार प्रयोग तशी हे तीन कलाकार दिसत होते की कुठला सीन आहे, मग काय करायचं आहे. मला वाटतं हीच गोष्ट त्यांना मोठं करते. आणि त्यात अंकुशदादाही तेवढेच अलर्ट होते की मला काय प्रेझेंट करायचं. ते जर 3 भाऊ येत आहेत तर आता ते इतक्या वर्षांनी कसे येतील, ते कॅरेक्टर कसं असेल, ही गोष्ट कमाल आहे. आणि मग त्यात तो बबन ही आहे त्यांच्याबरोबर. तर मी तुला खरं सांगतो की सोडणं, मी ह्या सिनेमात नसलो असतो तर मला खूप वाईट वाटलं असतं. आणि मी गमतीने म्हणतोच की मी मराठी इंडस्ट्रीच्या अशा वेळी जोडला गेलो होतो. म्हणजे आज इथे ती 2 दिग्गज बसले. झीची पहिली फिल्म जी होती ती होती 3.5ची सुपरहिट होती, ज्यात मकरंद अनासपुरे सर, अशोक सराफ सर, भरत सर होते. त्याच्यानंतर झीची दुसरी फिल्म होती गलगल निघाली, ज्यात मी आणि भरत सर होतो. त्यात झीची तिसरी फिल्म होती जी होती दे धक्का, ज्यात मी आणि मकरंद अनासपुरे सर होतो. सो मला असं वाटतं की ह्या 2 महान कलाकारांबरोबर मला कुठेतरी प्लेस व्हायची संधी तेव्हा मिळाली. म्हणजे मी जे काय आयुष्यात अचीव केलं आहे ते ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे केलं. तर इतक्या वर्षांनी पुन्हा ते येत आहे, तर तू का तिथे प्लेस होऊ शकते. त्यामुळे मी म्हणतो ना, तो एरा पुन्हा एकदा येतो. त्या काळातले 20 वर्षापूर्वीचे सिनेमे जे सुपरहिट ब्लॉकबस्टर झालेले, त्यांचे सिक्वेल्स 20 वर्षांनी येतात, कारण पिढी बदलली. म्हणजे मी बोलतो ना, आम्ही जत्रा ह्या सिनेमाला भारत माताचा गेट तुटला होता, एवढी गर्दी होती, आम्ही पाहिलं. दे धक्काला प्लाझाला ब्लॅक होते तिकीट ब्लॅक व्हायची यार. हे सगळं पाहिलंय. हा एरा पुन्हा एकदा येतो. आणि त्या सिनेमात मी होतो आणि त्याचा सिक्वल येतो, त्यात मी आहे. त्यामुळे मी गमतीने म्हणतो की मराठीत रोमॅन्टिक स्टार आहे, ॲक्शन स्टार आहे, तसं मी मराठीतला सिक्वल स्टार आहे असं म्हणतोय मला. कारण त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा भाग आहे. आणि आत्ता अशी लोक भेटतात ना की अहो दे धक्का पाहताना मी 3 वर्षाचा होतो, जेवतच नव्हतो, हे आज ती त्यांच्या मुलांबरोबर सिनेमा बघणार आहेत. तर ही मोठी पर्वणी आणि आम्ही सगळे आहोत त्याचा आनंद. रिंकू, कुरळे बंधूंच्या आयुष्यात आलेली ती, तर तुला या सगळ्यांबरोबर काम करताना दडपण आलेलं का की आपल्याला ह्या सगळ्यांबरोबर आता काम करायचं आहे, स्क्रीन शेअर करायची आहे, तुझा अनुभव कसा होता. अर्थात दडपण आलेलं पहिल्यांदा ऐकलेलं तेव्हा, कारण सगळेच जसं तो म्हणतो की इतका अनुभव आणि आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते त्यांचं काम समोरून बघणं पण. आणि मी कोणालाच अगोदर भेटलेले नव्हते, मी नावानिशी सगळ्यांना ओळखत होते, सगळ्यांचं काम बघत होते. त्याच्यामुळे आपलं चुकलं तर, आपली कुठली गोष्ट नाही आवडली तर, आपल्यामुळे सतत रिटेक झाले तर ते कसे रिॲक्ट करतील हे माहितीच नाहीये ना कधी काम न केल्यामुळे. तर ते अर्थात खूप दडपण होतं. पण मी पहिल्याच दिवशी जेव्हा सेटवरती गेले आणि मी पहिला सीन केला, त्यांच्यासोबत बसले, बोलले, त्यांनीच बोलवलं आणि बोलायला सुरुवात केली, तर मला वाटतं ते हळूहळू दडपण माझं निघत गेलं. कारण ही माणसं म्हणून इतकी साधी आहे ना, बघ मी कोणीतरी आहे असं कधीच कोणी कोणाला जाणवून देत नाही. ते आपलं छान काम करतात, आपलं पुढं बसतात, पुन्हा छान काम करतात. त्याच्यामुळे आदर जास्त वाढला आणि दडपण कमी झालं. मकरंद सर, मगाशी तुम्ही इनोसन्सचा उल्लेख केला, जो 20 वर्षापूर्वी 3.5 आले, त्यात तोच इनोसन्स घेऊन आता पुन्हा त्या भूमिका साकारायच्या आहेत. तर आतापर्यंत म्हणजे 20 वर्षात तुम्ही सिनेमे केले, नाटकं केली, तर तोच इनोसन्स आणण्यासाठी काही वेगळी मेहनत घ्यावी लागली? नाही, गमतीचा भाग असा आहे त्यातला की आमचा पहिला शॉट आम्ही 3 भाऊ गणपती बाप्पाची पूजा करतो, नमस्कार करतो आणि वळतो. आणि पुन्हा आमच्या त्या पारंपरिक वेशामध्ये असतो. तिथपासून आम्हाला ती भूमिका लगेच सापडली. असं वाटतं की काही गोष्टी आपण म्हणजे रंगमंचीय कलावंतांचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यांना एखाद्या नाटकाचा प्रयोग केला आणि तो खूप वर्षानंतर जर त्यांना विचारलं त्यांना संवादासहित आठवत असतो. रंगभूमीने आपल्यावर केलेले ते संस्कार असतात, तिने आपल्याला दिलेला आशीर्वाद असतो. म्हणजे आता सिद्धार्थ एकांकिकेमधनं आलेला आहे, त्याला त्याच्या एकांकिकेतले डायलॉग विचारले तो आजही म्हणू शकेल, कारण ही रंगमंचाचंच वैशिष्ट्य आहे. मी ज्या एकांकिकेतनं आलो किंवा भरत ज्या एकांकिकेतनं आला त्यातले सगळं
तिथल्या तिथे पाठवतो. म्हणजे आता चला उद्या तो प्रयोग करूया असं म्हणलं तरी 1 दिवसाच्या सरावावर ते करता येईल इतकी मेहनत तेव्हाच आपण घेतलेली असते त्या भूमिकेसाठी. आणि त्या भूमिकांवर आपलं प्रेम असतं. तर या भूमिकांवर कसं प्रेम बसलेलं आहे. तिन्ही भाऊ रतन, चंदन, मदन हे 3 भाऊ आणि बबन त्यांच्यातला एक. तर ते वेगळं काही करायची गरज नाही, वेगळं काही आणायची गरज नाही, वेगळा अभ्यास करायची गरज नाही. फक्त त्यातले काही संवाद. आता मी कधीही पुन्हा पाहत नाही तो सिनेमा. जेव्हा नवीन सिक्वेल करायचा आहे तर एकदा परत पाहूया अशी काही भानगड करत नाही. त्याने मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण नवीन सिनेमात जे करणार असू त्याची नॉव्हेल्टी जाते, कारण आपण मग लिमिटेड होतो असा माझा समज आहे. तर पण जेव्हा अंकुशने सांगितलं की त्या सिनेमात तू टोटल म्हणला होता ते म्हण, तर ते मला काही केल्या आठवेना. आणि भरत बरोबर मी खूप काम केलं, पण मला त्याच्याविषयी आदर आणि प्रेम यासाठी आहे की तो अतिशय प्रगल्भ असा को आर्टिस्ट आहे. तो आपल्याला सांभाळून घेतो आणि आपल्याला रिहर्सलमध्ये समजा जर त्याला जागा आवडली आपली आणि टेकमध्ये घेतली नाही तर तो पुन्हा टेक करायला लावतो. तो म्हणतो अरे तुझीच आहे ना ती जागा, तू का नाही घेतली ते घे, ते चांगलं आहे, अशा आग्रहाने तो करायला लावतो. आता त्याच्याबरोबर काम करत असताना आपण मग तेवढ्या मुक्तपणे करतो, तेवढी लिबर्टी मिळते. आणि अशोक मामा आमच्या सगळ्यांचंच म्हणजे सुरुवातच त्यांच्यापासून झालेली आहे. त्यामुळे तिथे नव्याने आपण काहीतरी शिकूया आणि प्रयत्न करूया अशी भानगड नव्हती. फक्त प्रसंग वेगळे होते, नायिका वेगळी होती, पण आमच्या भूमिका त्याच होत्या. त्यामुळे यावेळेस त्या जास्त प्रभावीपणे आल्या आहेत असं मला खात्रीनं वाटतं. बरं सर, दशावतार त्याच्या आधी आता थांबताना नवीन कलाकारांबरोबर तुम्ही प्रामुख्याने काम केलं. आताही रिंकू आहे. हे नवखे कलाकार अनुभवी कलाकारांबद्दल बोलतात की आम्हाला त्यांच्याकडून दडपण येत नाही. ते जरी म्हणत असले की दडपण येत नाही तरी एक अनुभवी कलाकार म्हणून आपल्या नवख्या कलाकारांवर दडपण येऊ नये यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्यांच्या भोवती कम्फर्ट झोन करता? नाही तर मुळात नवीन जुना हा बघ नसतो. आपण कोणी जे एखादी गोष्ट आपल्याकडे घेऊन येतो तेव्हा मला असं वाटतं ती गोष्ट मला इम्प्रेस केली पाहिजे गोष्टीने. पण तो नवीन मुलगा असला तरी फक्त काय विचारतो मला की हा नीट करू शकेल का. आणि कधी पण मी पूर्वीपासून म्हणजे मी जेव्हा नवीन होतो त्या जुन्या डिरेक्टरकडनं ज्या काही गोष्टी ऐकायचो त्या मी गोष्ट प्लस तो जुना डिरेक्टर त्याचा गोष्ट सांगण्यातला कॉन्फिडन्सपणा हे मी तेव्हा पण शोधायचो. आत्तासुद्धा नवीन मुलांवर काम करतो तेव्हा ती गोष्ट छान आणतात. बरं, छान आणून फायदा नाही, ते सांगताना व्यवस्थित सांगू शकतात का. ते डिरेक्टर जर तो छान सांगू शकेल म्हणजे तो छान तो शूट करू शकेल ह्या मताचा मी असतो. त्यामुळे नवीन म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीला वेलकम करतो आपण. ती गोष्ट आणि आपल्याला आलेलं कॅरेक्टर जे आहे की अरे हे असं करायला मिळतंय, काहीतरी वेगळं करायला मिळतं, याचा एक वेगळा आनंद असतो ॲज ॲक्टर म्हणून. आणि तू म्हणतो दडपणचं दुसऱ्या अर्थाने की त्या नवीन मुलावर दडपण द्यायचं का तर देऊ नये कधी पण, कारण त्या टॅलेंटला आपण सलाम करत असतो. आणि जास्तीत जास्त तर कसं फ्री होईल आपल्यासोबत, पण आपण त्याच्याशी फ्री होऊन आपलं काम काढून घ्यायचं असतं. कारण समोरच्याला जर दडपणात ठेवलं तर तो काम नीट त्याच्याकडनं पण होणार नाही ना आपलं पण होणार नाही. त्यामुळे आणि हे पण आम्ही आमच्या सिनियरकडनं शिकलो, ज्यांनी आम्हाला वेलकम केलं. अशोक मामा असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील, त्यांनी पण आम्हाला केलं. आम्ही नव्हतो ते त्यांनी आम्हाला हात दिला असता, मग हात देताना त्यांनी पण आम्हाला तसंच वेलकम केलं आहे की अरे येतो आपल्यातला आहे, काही दडपण न करता फ्रीली काम करूया, कामाला महत्त्व देऊया, त्या ऑराला महत्त्व नको देऊया. हे जर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो असेल तर येणाऱ्या पिढीकडनं पण आम्ही तेच फक्त पुढे देतो आहे. की आता सिद्धार्थ आमचं काम करतो, सिद्धार्थला मी खूप एकांकी स्पर्धेतून ओळखतो आहे. त्याला आमच्या हसाच्या कटपूमध्ये पण करतात त्याला बघितलं काम वगैरे. पण जेव्हा तो जत्रामध्ये आला पहिल्या पिक्चर तर त्याच्या रोलला महत्त्व देणं माझं काम होतं. आता माझा मित्र आहे किंवा तो भाग वेगळा आहे किंवा तो आत्ता आला आणि मी काय, तर तिथे सिनियरिटीवर काउंट नाही होत, त्याचा रोल महत्त्वाचा झाला पाहिजे. कारण आम्ही दोघं घट्ट मित्र आहोत, आम्ही दोघं घट्ट मित्र वाटले पाहिजेत. त्यावेळेस पण आता सिद्धार्थ जेव्हा काम करतो त्या सिद्धार्थ ज्या नवीन मुलांसोबत काम करतो त्या सिद्धार्थ पण तेच करतोय ना की नवीन मुलाला हातात चांगलं घेतलं पाहिजे जेणेकरून तो फ्री होऊ शकेल. हे आणि हा मराठी कुटुंबातला फरकच आहे. मराठी कलाकारांचा जे आपण कुटुंब म्हणतो ना ते आहेच, कारण ते आपण ना कुटुंबाप्रमाणे वागतो सेटवर सगळीकडे. त्यामुळे तो एक रिस्पेक्ट राहतो आणि येणाऱ्या मुलांना आपण वेलकम करतो. आणि हे पूर्वापासून चालत आल्यामुळे प्रत्येक वेळेस आधीच्या लोकांनी म्हणा आम्ही म्हणा की आता येणाऱ्या वेळेस
ह्या प्रत्येकाचा एक धागा बघशील ना तर गोष्ट चांगली असते. तुमची गोष्ट जर चांगली असेल ना तर बाकीचा औरा बाजूला ठेवून तुम्ही कामाकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं ते काम मोठं झालं पाहिजे. आणि जेव्हा काम मोठं होतं तर पिक्चर मोठं होतं, इंडस्ट्री मोठी होते. सिद्धार्थ सर आणि रिंकू राजगुरू, तुम्ही एरवी म्हणजे फ्रेश असता किंवा छान दिसतातच, पण आज या दोघांमुळे एक वेगळा फ्रेशनेस जाणवतो. किंवा आल्या आल्या जेव्हा तुझं सुरू झालेलं की सिद्धार्थ दादा आल्यावर तिथेच बसणार आहे मला माहिती आहे, तर त्यावरून कळतं की तुमचा बॉन्ड कसा झाला असेल शूटिंग दरम्यान. तर त्या बॉन्डबद्दल काय सांगाल? आणि मकरंद सर आणि भरत जाधव सर, रिंकू राजगुरू या चित्रपटात असणार आहे तेव्हा रिंकूचं काम तुम्ही पूर्वी पाहिलेलं का आणि तिच्या कामाबद्दल काय सांगाल एकंदरीतच? पहिलं कुठं कोणी ब्लू बॉन्ड कसा झाला म्हणजे गंमत आहे ती. माझं म्हणजे हे भरत सरांना माहिती आहे, पण मी जेव्हा दडपणात असतो ना, मी जेव्हा टेन्शनमध्ये असतो ना, तेव्हा मी जास्त फ्री आहे असा वागण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रचंड एक्साइटमेंट होती पण या सिनेमात. पण कसं होईल काम ही एक पहिली गोष्ट होती, कारण आता एवढा वेळ गेला आहे, परत तो इनोसन्स येईल की नाही ते कॅरेक्टरला. कारण हे या जसं मकरंद सर म्हणतात, या सिनेमात आमचं जर काम चांगलं झालं असेल ना तर त्याचं एकमेव कारण अंकुश चौधरी. कारण त्यांनी आमचे कॅरेक्टर बरोबर ठेवलेले, हे करू नका. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो सुद्धा की एखादी मकरंद सरांनी एखादी जागा घेतली तर ते म्हणायची ही जागा चांगली आहे पण ही जागा घेण्याची ही जागा नाही, असं ते छान छान आम्हाला त्यांनी गाईड चांगलं केलं. त्यामुळे तो अलर्टनेस होता. पण मी सेटवर माझ्या त्या एनर्जीने असतो, मला ती एक्साइटमेंट ठेवते. ते का म्हणजे ते ठरवून नसतं, ते होतंच माझं. म्हणजे मी अशोक सरांबरोबर दुसऱ्यांदा काम करतोय, 3:30 डायरेक्ट आता. पण ना का कोण जाणं त्यांच्यावर वेगळी आपुलकी आत्मीयता आहे. म्हणजे भरत सरांनी मला इतके वर्ष सांभाळलंय पण त्यांच्यावर रिस्पेक्ट आहे, मी त्यांच्यावर मजा पण करतो. पण अशोक कसं करायचं, पण मी ते हॅव हे सुरू केलं. मामा जस्ट हॅव हे बघायचे वगैरे एक मला बरं वाटायचं की अटेन्शन मिळते भाई, त्यांना बरं वाटतंय. म्हणजे ते काय बरं मला हे यातून ना मी थोडासा आणखी इझी झालो. आणि भरत सर, मकरंद सर आणि अशोक सराफ सरांना वेळ मिळाला की ते त्यांचे पत्ते खेळत बसायचे, बाकी काही नाही. आम्ही बघत बसायचो. मध्ये काही टाइमपासमध्ये झाला तर असं मी कधी सरांचं. तर रिंकू ती प्रेक्षकाची भूमिकेत असायची. बरं एखादा डाव रंगला असेल ना तर लोक काम असेल किंवा पत्ते असेल इंटेन्सिटी सेम असते जिंकायची. तर त्यात रिंकू काहीतरी तिचे कमेंट द्यायचे, हे काय ते काय, मग मामा बघायचे. बरं ठीक आहे. माझी रिंकूची पहिली भेट तशी इथे खूप वेळाची इथेच झाली, ह्या सेटवर झाली. पण रिंकू प्रचंड अलर्ट होती. ती प्रत्येक गोष्टीला घेऊन कॉन्शियस होती की होईल का, बरोबर होईल का. मी तिला सांगितलं काय मस्त आहे संजीव दादा, अंकुश दादा, बाकीचे हे तर दिग्गज आहेत, हे कधीच म्हणजे मला तर कधी दडपण कधीच आयुष्यात आणलं नाही. म्हणजे मकरंद सर जे बोलले ना, को आर्टिस्टला फ्री सोडणारा अभिनेता भरत जाधव सर जे आहे, जे त्यांनी जत्राचं सांगितलं असेल किंवा भरत सर हे माझं कसं होईल किंवा माझं किती आहे हे कधीच बघत नाही. म्हणजे मी खरं सांगतो, मी त्यांच्यावर इतकी वर्ष 20 वर्ष काम करतो जत्रापासून किंवा म्हणजे आमच्या मैत्रीलाच 25 वर्ष झाली असं म्हणूया आपण. क्षणभर विश्रांती नावाचा सिनेमा होता, त्यात हेमंत ढोंबे सरांनी भरत सरांना हेमंत ढोंबे सरांचा रोल विचारला होता. पण गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी मामाचा रोल करतो. तेव्हा ते हिरोचे रोल करतो. ते महत्व मला वाटतं ते ना कॅरेक्टर शोधतात की मला हे कॅरेक्टर करून बघायचं. हे त्यांनी मला कधी शिकवलं नाही, पण मी बघून हे शिकलो की भाई सिनेमात आपण काय करतो ना गोष्टीत ते महत्वाचं आहे. माझ्यासाठी सिनेमा हे कधीच नाही. तुम्ही कुशलचं नाव, कुशलशी कधी बोला, माझ्याशी बोला, त्यांनी आम्हाला नेहमी कॉन्फिडन्सच दिलाय की भाई तुम्ही करा, मी तुमच्यावर आहे, तसा माणूस आहे. त्यामुळे रिंकूसाठी तर ते इझीच होतं. आणि आमच्या तिघांची तर गट्टीच झाली ह्या सेटवर. म्हणजे बरंच सर, मी आणि रिंकू, आणि रिंकूची आमची मैत्री कधी झाली आहे ना ते माहितीच नाही. अवतारमध्ये तो एक पक्षी असतो तो नाही काही अवतार जातो, ते शेंड्या मिळवतात आणि त्याचे डोळ्याचे होतात आणि मग ते उडायला लागतात, तसे आमचे अवतारमधला पक्षी आहे. पण एवढी चांगला बॉन्ड झालाय की माझ्या आयुष्यात एक चांगली बहीण आली आहे, माझ्या आयुष्यात एक चांगली मैत्रीण आली आहे आणि एक उत्तम अभिनेत्री रिंकू आहेच. त्यामुळे 3:30 मध्ये जे काय नवीन आहे ते म्हणजे हा सिनेमा, या सिनेमाचा भाग होणं, एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणं आणि अशी एक चांगली माणूस माझ्या आयुष्यात आहे जी रिंकू. किती बोललास. मी मला ते शेंडीवाला आवडलं. मी खरं तर म्हणते की मी 15 दिवस कलेच्या विद्यापीठात होते जेव्हा मी इथे काम करायचं, कारण इतके दिग्गज कलाकार असतात
तुमच्या अवतीभोवती, तेव्हा तुम्हाला शिकायला खूप सगळ्या गोष्टी मिळतात. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की सगळ्यांसोबत काम करायचं आहे. सिद्धू असेल, भरत सर असतील, मकरंद सर असतील, मामा असतील. मी नेहमी म्हणते की मला एका फिल्ममध्ये 3 एक्के मिळाले काम करायला, त्याच्यामुळे ते ग्रेटच होतं. आणि सिद्धू म्हणाला तसं मला माहिती नाही, पण असं ठरवून मैत्री कधी आमची अशी झाली नाही. ते एक वाईब येतं ना आपल्याला, पण समोर एका हाताने टाळी वाजत नाही तसं येते. मग ते मला सिद्धूकडून पण ते भावासारखं ते विचारपूस करणं, काळजी घेणं, ते एक वाईब आला. आणि तो म्हणतो तसं की कधी आम्ही एकमेकांना खारी बिस्किट म्हणायला लागलो आम्हालाच नाही कळालं, इतपत ती मैत्री गेली. आम्ही राखी पौर्णिमा पण साजरी केली एकत्र, भाऊबीज राहिली. हा पण ठीक आहे, पण मी पण तेच त्याच्यासारखंच मला असं वाटतं की या निमित्ताने ना माझ्या आयुष्यात खूप चांगली लोक जोडली गेली. आणि मग मला इथून पुढे कधी काही अडचण आली किंवा मार्गदर्शन हवं असेल तर आता मी म्हणू शकते की माझ्याकडे हक्काची माणसं आहेत की मकरंद सर असतील, भरत सर असतील, सिद्धू असेल, की ज्याला मी फोन करून कधी विचारते, ऐक ना सिद्धू असं वाटतंय, हे झालंय, काय म्हणणं, तर तो सांगतो. त्याच्यामुळे मला वाटतं की माणसं पण मी छान कमवली ह्या फिल्ममधून. भरत सर, मकरंद सर, रिंकूचं काम पाहिलेलं का आणि ती या चित्रपटात आहे हे कळल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? रिंकूचा अर्थात आपण सगळ्यांनी सैराट ही फिल्म पाहिली होती. तिने लहान वयात केलेली ती फिल्म आहे आणि तिचा अभिनय पाहत एकदम मॅच्युअर, म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह होता. आणि त्यानंतर मी इकडे पाहिलं. गोड आहे ती नेहमीप्रमाणे, जसं सिद्ध्या बोला असं ती खरंच गोड आहे, हुशार आहे ती तिच्या कामात प्रामाणिक आहे. आणि तो प्रामाणिकपणा आता पिक्चर पाहताना तुम्हाला दिसत, कुठेही तो सैराटचा ऑरा नाही आहे किंवा मी सैराट केलं आणि मी अशा पद्धतीने कामं केली होतं तरी तो कुठेही ऑरा सगळं बाजूला ठेवून तिने इथे काम केलं आहे. मला असं वाटतं बाजूला ठेवण्यापेक्षा तो ऑरा तिकडे नव्हताच, आपल्या सगळ्यांना तो वाटत होता. म्हणजे मलाही लांबनं वाटत होतं की सैराटमध्ये ती खूप आता त्या ऑरात असेल, पण नाही. सेटवर आल्यापासून तिचं काम पाहता ती जेन्युइन आहे तिच्या कामात. तिचा सीन, तिचे बरेच सिक्वेन्स रिहर्सल्स स्वतः रिहर्सल्स करते, स्वतःसाठी वेळ घेते. विशेष म्हणजे शूटिंग चालू असताना कुठे मोबाईलवरती हात, आपल्याला बाकीच्या वेळेस मोबाईल बसतोय का ते डायव्हर्ट करतो, तर कुठेही जाणवलं नाही. कामाशी प्रामाणिक, आणि तो प्रामाणिकपणाच ऑलवेज तुम्हाला पुढे नेतो. मला असं वाटतं की तिचं फ्युचर खूप छान आहे, की ती अजून चांगली कामं करेल ती. आत्ता भरतने सांगितलं तसंच की तिची एंट्रीच इतक्या ब्लॉकबस्टर सिनेमात झाली की तो मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पण तिच्या सुदैवाने असं घडलंय की तिला ते यश पचवता आलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बाजूला ठेवून तिला काम करता येते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतरचंही आपण तिचं काम बघितलं. मी झुंडमध्ये तिचं फार अप्रतिम काम बघितलं होतं, किंवा आता आलेला आशा चित्रपट असेल, तर ती वेगळ्या धाटणीच्या भूमिका. आणि शिवाय या चित्रपटातही पुन्हा एकदा 3.5मध्ये ती एकटीच नायिका आहे. त्यामुळे कसं आहे की आपल्याला तिचं काम खूप आवडेल याही चित्रपटात अशी, म्हणजे त्या पद्धतीनं ती अभ्यस्त होत पुढे चाललेली आहे. ती सगळं समजून घेत पुढं चाललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची ती भूमिका राहिलेली आहे. नाहीतर आपण यशस्वी चित्रपटाचा भाग आहोत ते आपल्याला डोक्यातनं काढून टाकणं अवघड असतं. आपण व्हॅनिटीत बसतो, आपला शॉट आला की हा काय शॉट आहे, आपल्याबरोबर एक ताफा असतो, अशा पद्धतीचं आपलं वागणूक नकळत होते, कारण ती इंडस्ट्रीची परंपरा असते. पण ही काय करते, ही तिचा शॉट संपला की दुसऱ्यांचे शॉट बघत बसते मॉनिटरवर. ती क्यू द्यायला स्वतः थांबते तिथे, समोरच्याचा क्लोज असेल तर. या तिच्यातल्या वाढत चाललेल्या मॅच्युरिटी दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मी म्हणतो तसं की ती एक लंबी रेसचा घोडा आहे. जसं भरत म्हणाला की भविष्यात अजूनही ती चांगलं काम करेल, तर त्याची खात्री ह्या सगळ्या ह्याच्यातनं येतेच. कारण ती आजही वागताना हिंडताना सैराट घेऊन हिंडत नाही. ती फार साधेपणानं सामोरी जाते आणि अभ्यस्त होऊन विचार करून सगळ्या गोष्टींना रिॲक्ट होते. ही मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी राहतो खूप यशस्वी होण्याचा प्रश्न, तर मला नेहमी असं वाटतं की कुठलाही कलाकार हा सुरुवातीला पासून जी सुरुवात करतो त्याच्यानंतर त्याचं करिअर जेव्हा कुठे संपत असेल
त्यानंतर जेव्हा त्याचं देहावसान होतं त्यावेळी कुठल्याही नटाबद्दल तुम्ही बघा, एक त्याची 10 चित्रपटांचीच नावं येतात. हे चित्रपट प्रचंड गाजले. म्हणजे आपण कधी असं वाचलेलं नाही की वर्तमानपत्रभर त्यांच्या सिनेमांचीच नावं होती, असं अद्याप आपण कधी वाचलेलं नाही आहे. तर आपण जी कलाकृती करतो ती आपल्या अनुभवातनं सिद्ध होत 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 जाते आणि ते जास्त आपल्याला परिपक्व करणारं असतं. तसं ती ऑलरेडी परिपक्व आहे असं म्हणायला हरकत नाही. अंकुश सर, एवढ्या वर्षांनी सिनेमाचा सिक्वेल करायचा हे कधी ठरलं? फिल्मच्या 5-6 महिने आधी. आतापर्यंत काय बोलले मला माहित नाही सगळं. चांगलं बोलतो. बरं, पहिल्यांदा सॉरी मला लेट झालं चालूचं फिल्मचं. अभय खोपकर आणि निनाद बत्तीन प्रोड्युसर जे आहेत त्यांनी मला विचारलं की 3.5चं सिक्वेल करूया का. आणि मी खूप वर्ष झाली विचार करतो एखादी फिल्म चांगली डिरेक्ट करेल. तर ती आयडिया मला खूप आवडली की हे होऊ शकतं, काहीतरी विचार करायला हरकत नाही. पण मग सुरुवात झाली की गोष्ट शोधली. खूप दिवस गोष्टच सापडली होती. खूप रायटर झाले, खूप सब्जेक्ट विचार करून झाले. कारण हे या लोकांनी 3.5 खूप मोठा करून ठेवला होता आणि खूप लोकांना माहिती आहे ती फिल्म. पण लोकांच्या आवडीची फिल्म झाली होती त्या काळात. तो ह्या लोकांना परत घेऊन करायचं असेल तर इतक्या वर्षानंतर ह्या सुपरस्टार्सला घेऊन करायचं तशी गोष्ट पण हवी जी सुपरस्टार गोष्ट असेल. सो ती अचानक एक दिवस क्लिक झाली आणि मग आमचे जे रायटर आहेत संदीप दंडवते त्यांना ऐकवलं. म्हटलं की मला ही लाईन सुचली, काय वाटतं. खुश झाली. अरे दादा ह्याच्यात गंमत करता येईल. मग कामाला लागला विचार आणि एक छान गोष्ट तयार झाली प्रॉपर. त्याचा स्क्रीन प्ले केला, डायलॉग केले आणि मग मी सगळ्यांना भेटलो. त्यांनाही सगळ्यांना आवडली आणि आज रेडी होतं. ते एवढा वेळ काय बोलले तर ते इतका वेळ बोलत होते की त्या आता 19-20 वर्षांनंतर तो इनोसन्स जपण्यासाठी तुम्ही त्याचं श्रेय सगळं तुमचं आहे. तर तो इनोसन्स या सगळ्यांमधला कसा जपला? मला असं वाटतं की ती फिल्म करताना देखील आम्ही पहिली फिल्म करताना चलती का राम गाडीचा रिमेक केला होता. तर मी आणि सचिन पाटील दोघांनी डिरेक्ट केली होती. संजय मोहनेने लिहिली होती. तर कॅरेक्टर्स त्या फिल्ममधली तेव्हा 3.5 त्याच पद्धतीने आले, पण त्यांचे स्वतःचे स्वभाव आले. स्वभावात ती निरागसता आली, निर्मळ मनाची माणसं आली. तर माझं असं म्हणणं होतं की या काळात देखील अशी माणसं असतील तर काय, अशी माणसं मिळणं खूप दुर्मिळ झालं. अशी माणसं आली तर काय. सो मला असं वाटतं की लिहितानाच आम्ही तसं डोक्यात ठेवलं की तो स्वभाव तसाच ठेवायचा की मोठ्या दादाला घाबरणारी 2 भाऊ, मधला भाऊ सिग्नलचा पिवळा दिवा आहे, कधी इकडे असतो तर कधी इकडे असतो. आणि लहान भाऊ एकदमच निरागस, त्याला काय करतोय आपण, कशाला रिॲक्ट होतोय किंवा कशाला ऍक्ट करतोय त्याला कळत नसतं आयुष्यामध्ये. सतत तो दोन्ही भावांवर अवलंबून असा आणि सगळी प्रेमळ भावंड, ऑलवेज दुसऱ्याचा वाईट विचार न करणारी माणसं. सो ते आम्ही लिहिताना तसं लिहून काढलं. आणि मला असं वाटतं की त्या काळात जेव्हा ह्या तिघांबरोबर बबन म्हणजे सिद्धार्थ जाधव करत होता तर तोही त्या स्वभावाचा झाला ना, त्या घरातला झालेला होता की माणूस जेवायला बसलं तर ते चौघं एकत्र बसले, तो काम करतोय त्यांच्याकडे असं नसतं. पण ह्या चौघांचं तीच बॉन्डिंग मी फिल्ममध्ये ठेवलं. हेच कॅरेक्टर तसेच ठेवले, निरागसता तशीच ठेवली आणि त्याला गोष्टही जॉईन केली आणि त्यात मग रिंकूची एंट्री झाली. सो मला असं वाटतं की लिहिताना ते ठरवून झालं आणि त्यांनी कपडे चढवले त्या दिवशी, वीग घातला त्या दिवशी, त्यांनी कॅरेक्टर पकडलं होतं सगळ्यांनीच. असं मला वाटतं की खूप रेअर होतं तसं की मला असं सांगावं लागलं नाही हे करू नको काय ते करू नको, हेच जर सुट्टे असं कुठे वाटलं नाही. हां, ज्या ठिकाणी आता प्रत्येकाला काही ना काही ते सुचत असतं आणि त्यावेळेला ते स्टोरीला जर काही हार्म करत असेल, काही प्रॉब्लेम करत असेल, तेवढं फक्त मी सांगत होतो की बाबा नका. सर, म्हणजे या सगळ्यांना एकत्र पाहणं ही आमच्यासाठी पर्वणी आहे खरं तर, कारण मराठीतले सुपरस्टार आहेत तुमच्या सकट सगळे आणि त्यात तुम्ही दिग्दर्शन करतात ही आणखीन एक जमेची बाजू आहे. पण या सगळ्या फ्रेममध्ये रिंकू राजगुरूच्या कास्टिंगबद्दल मला विचारायचं की तिला कास्ट करताना काय निकष होते, कारण म्हणजे फ्रेम तर छानच आहे पण तिचं एक एडिशन झाल्यामुळे कथेला काही एक वेगळं वळण येणार आहे का, किंवा तिचं कास्टिंग करताना डोक्यात काय निकष होते? आणि थोडंफार ट्रेलर मधून पण आम्हाला अंदाज येतोय की रिंकूची भूमिका कशी असेल. यायलाच पाहिजे, त्यासाठी तो ट्रेलर केलाय. थोडंसं टीज केलं की बरोबर लोक काय नक्की बघूया. तिचं कास्टिंग करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं, जे मी आता मध्ये रिव्हील करण्याचे इतके दिवस मी मुद्दाम सांगत नव्हतो, की मला अशी मुलगी हवी होती ती
ह्या तिघांबरोबर तिने काम केलेलं नसावं. कारण जर नवीन आयुष्यात एखादी मुलगी आली तर ती कशी ऍक्ट करेल ते समोरच्याला माहीत नसेल आणि त्यांनी कसं रिॲक्ट केलेलं तिला माहीत नसेल. सो ते फ्रेममध्ये मला ते सापडलं प्रॉपर. आणि ती उत्तम अभिनेत्री आहे, नो डाऊट, प्रश्न. तिला ग्लॅमरस कधी बघितलं होतं, ती या फिल्मच्या निमित्त ती ग्लॅमरस दिसते. आणि तिचं जी एवढी कामं मी जी बघितली आहे, म्हणजे वेब सिरीजचं पण मी काम बघितलं तिचं, तर मला असं वाटलं की ह्या चौघांसमोर करेक्ट उभं राहणारा माणूस पाहिजे. एक अशी हिरोईन पाहिजे की ह्या चौघांना टॅकल करताना ह्या चौघांच्या स्वभावाप्रमाणे ती रिॲक्ट होणारी मुली पाहिजे, आणि तिच्याकडे ते आहे. आणि दुसरी अशी गोष्ट की आम्ही एकदा दोनदा भेटलो होतो पार्टी किंवा त्यात ती आहे ना छोट्या छोट्या गोष्टींना देखील ती जोरात हसते. म्हणजे तिला म्हणजे त्याच्यात काय तिला पटकन विनोद सापडतो मला माहिती आहे, पण ती खूप हसत असते, ऑलवेज हसत असते. तर आहे ना मला माहिती होतं की आहे ना आता जसं ती हसते ना बोलतोय ती, तर ते मला पाहिजे होतं फिल्ममध्ये कंपल्सरी. ते एक नॅचरल स्माईल असतं ना, ते पाहिजे होतं. सो ते तिच्याकडे आहे, ते त्यामुळे त्याचं मला असं वाटलं की ही करेक्ट त्यांना भेटेल. कारण तो या चौघांचा ऑरा आहे, त्या ऑराची मुलगी पाहिजे होती आणि तो तिच्याकडे आहे. अजून एक प्रश्न आहे, फिल्म रिलीज होते पण अगेन मराठीमध्ये क्लॅशचा मुद्दा आहे, तर एक कलाकार म्हणून तुम्हाला याविषयी काय सांगावंसं वाटेल? Clash म्हणजे होऊ. सगळ्यांनाच clash होऊ नये यासाठी तर सगळेजणच आणि प्रयत्नशील आता असतात. काय प्रत्येक जण फिल्म चांगली व्हावी म्हणूनच प्रयत्न करतो. आणि डेटचं शक्यतो निर्माते ठरवतात किंवा डिस्ट्रीब्युटर ठरवतात. सो ते त्यांचं ठरवून ते लोक करत असेल तर ॲक्च्युली प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आम्ही रिक्वेस्ट करू शकतो की अरे नका फ्लॅश करू, नका हे करू, एवढंच करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 365 दिवसामध्ये अमुक एक आठवडे ठरले, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे फिल्म रिलीज होते. तर तेवढे थिएटर्स अजून वाढवायला हवेत का, की फिल्म कमी करायला हवेत का? फिल्म तर कमी नाही होणार. म्हणजे जेवढी आता माणसं वाढतात तसे ते पिक्चर येत राहणार. आता त्याला सोर्स वेगवेगळे आलेत, वेब सिरीज आले, टी व्ही पिक्चर दाखवायला वगैरे, यूट्यूबला दाखवायला लागले. आता हे सगळे आता त्याच्यावर मार्ग असा निघणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला थिएटर्स वाढायला लागते. जसं मकरंद सरांनी एकदा मस्त सजेस्ट केलं होतं, जिथे कुठे एस टी स्टँड आहे, स्टेशन आहे, तिथे थिएटर्स अवेलेबल करा, छोटे का असेल अवेलेबल करा. किंवा सोमवार ते रविवारमध्ये जेव्हा नाटकाचे शोज होतात, शुक्रवार शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी, तेवढे सोडून बाकीच्या वेळी थिएटर रिकाम असतं, तर त्यावेळेला तुम्ही तिकडे फिल्म दाखवू शकता. अशा काही गोष्टी आपण त्याच्यावर उपाय करू शकतो असं मला वाटतं. आणि हा उपाय सगळ्यात चांगला आहे, पण काही कधी ना कधीतरी मकरंद सरांचं कोणतरी ऐकायलाच मला वाटतं. हो, बरीच वर्ष मी या विषयावर बोलतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक अशी जी महानगरं आहेत ती वगळता दिवसा नाटकांची परंपरा नाही, आणि नाट्यगृह बऱ्याच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात उभी केलेली असतात. मोठमोठी आणि त्या नाट्यगृहांमध्ये तुम्ही जर कमी दरामध्ये मराठी सिनेमा दाखवला तर तुम्हाला त्या गावचा तुमच्या हक्काचा प्रेक्षक मिळू शकतो. हा एक त्यातला साधा भाग आहे. आणि आता कसं डिजिटल झालेलं आहे, पूर्वीसारख्या कार्बन कांड्या जाळून सिनेमा दाखवायचा नाहीये, त्याच्यामुळे ते सहज सुलभ आहे. काही गावांमध्ये अशी परिस्थिती, तिथे चित्रपटगृह नाहीये, नाट्यगृह आहे. मग तिथे तुम्ही चित्रपट का नाही दाखवत बरं, तिथे होत नसतील? त्याचं उदाहरण सुद्धा मी सांगू शकतो. जालना जिल्ह्यामध्ये अंबड गाव आहे, अंबडमध्ये नाट्यगृह आहे, चित्रपटगृह नाही. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आहे, नाट्यगृह आहे, चित्रपटगृह नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही एरवी मराठी सिनेमा माफक दरामध्ये का दाखवत नाही? त्या गावातले प्रेक्षक हे मराठी नाहीत का? ते मराठी सिनेमाचेच प्रेक्षक आहेत. त्यांना ती उपलब्धी नसल्यामुळे मग ते विचार करतात की जेव्हा टी व्हीवर येईल तेव्हा बघू, तेव्हा तर ते बघतातच. तेव्हा त्याला उदंड प्रतिसादही मिळतो, तो भाग वेगळा. नंतर आम्हाला भेटल्यावर ते म्हणतात अरे तू पिक्चर थिएटरला का नाही तुम्ही रिलीज केला, किंवा तो कधी आला, असाही प्रश्न विचारतात. तर मला असं वाटतं की चित्रपटगृहांची संख्या वाढली. आता अंकुश सरांनी एक मुद्दा फार सांगितला की 365च दिवस आहेत, म्हणजे 52च आठवडे आहेत वर्षाला. 52 आठवडे असतील आणि मराठी सिनेमेच जर 150च्या घरात बनत असतील तर ते 3 सिनेमे एका आठवड्यात, प्लस बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड, हे सगळं आहे ना, कॉलिवूड, बरं आता गुजराती पण आहे. ते महत्वाचे जे सुट्ट्याचे हे आहेत ते जे मोठे आहेत ते पीक करणार.
म्हणजे एखादा मोठा सिनेमा हा जेव्हा भारतभर प्रदर्शित होतो त्यावेळी तो सगळे थिएटर बुक करतो, प्राईम शोज बुक करतो. त्यामुळे जो छोटा सिनेमा आहे तो प्रादेशिक सिनेमा त्याला प्राईम टाईमचे शोज मिळत नाहीत आणि तिथे प्रेक्षक गेला, आपला समजा मराठी पिक्चरचा प्रेक्षक गेला, आज सगळे मिळून बघू बुवा यांचा पिक्चर, तर थिएटरला गेल्यावर ते म्हणतात हा शोच नाही आमच्याकडे. त्याच्याऐवजी आमच्याकडे हा शो आहे, तो मोठा शो असतो मोठ्या सिनेमाचा. मग ते काय करतात की आपण इथपर्यंत आलोच आहे, खर्च करून तर हाच बघू, असेही प्रेक्षक वळते केले जातात. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सांस्कृतिक विभागाने हे धोरण अत्यंत क्लिअर केलं पाहिजे की मराठी सिनेमासाठी हक्काची सिनेमागृह उभी केली पाहिजे, जी ऑलरेडी आहेत, एक्झिस्टिंग आहेत. म्हणजे हे मला कळू शकतं की सिंगल स्क्रीनचा प्रॉब्लेम खूप आहे, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. तिथे सिनेमा लावणं दाखवणं, त्यामुळे सिंगल स्क्रीन बंद झाल्या. आता आपलं प्रभात थिएटर होतं पुण्याला, जिथे मी सांगितलं की 3.5 पहिल्यांदा आला होता, 7 दिवसात 21 शो हाऊसफुल होते तिथले. पण आता प्रभात थिएटरच नाही आहे, ही 20 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यामुळे आता आपल्याला हक्काची सिनेमागृह जास्तीत जास्त उभी राहिली तर त्यातून खूप चांगला फायदा होऊ शकतो. 14 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे, त्यातल्या 1 कोटी लोकांनी सिनेमा पाहिला आणि 10 रुपये जरी प्रत्येकी निर्मात्याला मिळाले तर 10 कोटी रुपयाचं कलेक्शन होतं. मग तो 10 कोटीचा सिनेमा आपण काढूया या विचारांवर येईल. त्याच्या आधीच मराठीत बिग बजेट सिनेमा कसा काढता येईल जर त्याला रिकव्हरी नसेल तर, आणि असा कोणता निर्माता तयार होईल, ह्याच्यावर विचार करणं, समंजसपणे विचार करणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ, तुला एक प्रश्न आहे. आता तू सध्या 2 चित्रपटांमुळे चर्चेत आहे आणि दोघांमध्ये खूप छान स्टारकास्ट आहे. तुझी एक मुलाखत पाहिली रिसेंटली, अभिनेते विजय सेतुपती तुझ्याबद्दल बोलत होते, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि दोन्ही चित्रपट एकत्र किंवा प्रमोशन त्यानिमित्त होणारी तारांबळ या सगळ्याबद्दल? त्यांनीच सांगितलं काल नाव दोन्ही एकत्र. काय झालं? त्यांनीच सांगितलं नाव दोन्ही एकत्र. मी गमतीने असं म्हणजे अंकुश सर मस्त म्हणाले की निर्मात्यांचा क्लॅश माहिती नाही, पण निर्मात्यांना कॅश मिळावी अशी आमची अपेक्षा आहे ती. आणि तो मुद्दा वेगळा, म्हणजे अंकुश सर मस्त म्हणाले की ते निर्मात्या त्या लेवलवर काय होत असतात, कशी गणित असतात ते नटांना खरंच माहीत असतं. म्हणजे आता थांबायचं नाही आणि गुलकंद एकाच दिवशी रिलीज झाले होते, तरी त्या मायबोलचे प्रेक्षकांनी जसं दिलं तर ते कुठल्या पद्धतीची गणित आम्ही फक्त काम करतो, हा जरा तो मुद्दा. मुळात मी खूप म्हणजे मला खूप मस्त वाटतं की 3.5 पुन्हा एकदा 3.5 रिलीज होतोय आणि गांधी टॉक्सही रिलीज होतोय. महत्त्वाचा दुवा म्हणजे दोन्ही दिग्दर्शक मराठी आहेत, अंकुश चौधरी सर आणि किशोर बेळेकर सर. मला वाटतं हे जे प्रयोग करणं आहे, हे मराठी दिग्दर्शक जे प्रयोग करतायत गोष्टीवर, ती आपली स्ट्रेंथ आहे आणि त्या दोन्ही प्रोजेक्टचा मी एक भाग आहे, याचा आनंद आहे. मी खूप दिवस झाले, म्हणजे आज सकाळी बोललो की मला आणखीन एक दुवा त्यात सापडतो की तुम्ही विजय सेतुपती सरांचं नाव घेतलं. तर विजय सेतुपती सरांना जेव्हा भेटलोय तर मला नेहमी वाटतं की ते साऊथचे भरत जाधव सर आहेत. तेवढा साधा, तेवढाच उत्तम अभिनेता आणि तेवढाच को आर्टिस्टला सांभाळून घेणार आणि कामावर प्रेम करणार, ही सर्वात मोठी गोष्ट होती. तो सिनेमा म्हणजे माझ्या वाटेला आल्यानंतर मी जी शिकलेली गोष्ट आहे. आणि आता ज्या पद्धतीने त्या सिनेमाला ॲप्रिसिएशन मिळते, ते किशोर बेळेकरचं स्वप्न आहे. 20 वर्ष त्या गोष्टीवर मेहनत घेतोय. एकतर दिग्दर्शक लोक खूप ध्येयवेडी असतात, त्यांचं एक वेगळे ध्येय असतं की आपल्या पद्धतीने ही माझी फिल्म आहे, हे माझं चित्र आहे, मला मायबाप रसिका प्रेक्षकांपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी जी मेहनत असते ती वेगळी असते. तर किशोर बेळेकरही त्या ध्येयाने झपटलेला आहे. त्यांनी असं काहीतरी पुष्पक नंतर हिंदी किंवा एखादं इंडियन सिनेमासाठी त्याने असा काहीतरी प्रयत्न केला की मूकपटाने इंडियन सिनेमा सुरू झाला होता, 100 वर्ष पूर्ण झाली तर मूकपटाने सेलिब्रेट करूया, अशी काहीतरी ती थॉट आहे. आणि गांधी टॉक्स म्हणजे काय, त्या सिनेमात कोणी बोलत नाही, फक्त पैसा बोलतो. सो ते पैशाभोवती फिरणारी गोष्ट आहे. तर आणि कलाकार म्हणून दोन्ही सिनेमांचा भाग आहे, याचा आनंद आहे. खूप ॲप्रिसिएशन मराठीत आणि इतर जिथे जातो तिकडे मिळतं आहे. पण हे तुला खरं सांगतो, जिकडे इंट्रोडक्शन होतं, जिथे माझी ओळख करून दिली जाते, तिथं आपला मराठी पोरगा, आपला मराठीचा कलाकार, आणि ही सर्वात मोठी ओळख मला वाटते की मी नेहमीच अभिमानाने म्हणतो दॅट मराठी हिरो. तर मला असं वाटतं की मी कुठेही गेलं तरी माझ्या मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो ना, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. साऊथ किंवा हिंदीमध्ये काम करताना खूप छान वाटतं. आणि तुमच्या दोघांचा आता थांबायचं नाही मधला
पूर्ण क्लायमॅक्सचा सीन ते ॲक्च्युली सोशल मीडियावर पाहून आम्हाला छान वाटलं की सगळेजण जे नॉन महाराष्ट्रीयन आमचे पण फ्रेंड्स आहेत ते पण त्यांनी पण तो सिनेमा पाहिला. त्यासाठी म्हणजे ते आम्हाला पण छान वाटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी तेच अंकुशदाला मी तेच म्हणालो की तो इनोसन्स जपणं आहे ना आमच्यात. आम्ही कलाकार आहोत, आम्हाला आम्हाला माहिती नाही आमच्यात किती रंग आहेत. आम्ही म्हणतो आम्ही नवरस सगळे आहेत, पण आम्हाला माहित नाही कुठली गोष्ट कधी यायला पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी गोष्ट सांगतो. मी डबिंगच्या पहिल्या दिवशी गेलो आणि तिथे आम्ही दोघांनी एक सीन केलाय, तर आपल्याला सुचतं खूप, कारण शेवटी भरत तर सिद्धार्थच्या भेटले आणि बरं मी करत असेल तर भरत सर मला कधी म्हणत नाही करू नको सिद्ध्या तू कर. त्यामुळे पण ती गोष्ट तिथे केवढी हवी होती ही अंकुशदादाला माहिती होती. तो सीन जेव्हा मी डबिंगला पाहिला तेव्हा मला खूप हसायला येतं. म्हणून मी रिंकूचा भाऊ आहे, मला खूप हसायला येतं. मला खूप हसायला कारण मी सैरीला पहिल्या रांगेत बसून भरत हॅ करून हसलो होतो. त्यामुळे ते हसतात खूप, ती वेगळी लागते. पण मी खूप हसलो आणि मी तिथेच बोललो अंकुश सरांना की म्हणजे हेच ते दोन कलाकार आहेत ना ज्यांनी मारुती कदम केला आहे, ज्यांनी संग्राम मंचकर केला आहे, आणि हेच दोन कलाकार चंदनदा आणि बबन म्हणून दिसत आहेत. तर हे दिग्दर्शकाचं श्रेय आहे की आमच्या कलाकारांकडून म्हणजे ह्या लेवलचं एक्स्ट्रीम इमोशनही आम्ही दाखवू शकतो आणि ह्या लेवलचं इनोसन्स पण आम्ही दाखवू शकतो. फक्त ते काढणारे दिग्दर्शक कसे आहेत, शिवराज आणि अंकुश सर, हा चित्रपट तर आहे जे आज तुम्ही दिग्दर्शन केलेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे आणि मिळेल, कारण 20 वर्षानंतर पुन्हा आलाय. पण यानंतर सुद्धा दिग्दर्शन करण्याचे काही पाईपलाईन म्हणजे प्रोजेक्ट्स काही आहेत का पाईपलाईन मध्ये? खरं सांगू अजून काही ठरवलं नाही तसं. स्क्रिप्टवर कामं सुरू झाली, तर मी हे करायला लागलो तसं 2-3 प्रोजेक्ट करावे असं लोकांकडनं. ते एकदा फुलप्रूफ झालं की मग मी सांगेन. अंकुश सर, जसा कथा ही महत्त्वाचा भाग होती 3.5चे, तसं गाणी 777, अंधाराची रात. तर मग आता पुन्हा एकदा सिक्वेल करताना दिग्दर्शक म्हणून ह्या सिनेमात गाणी कशी पाहिजेत याविषयी तुम्ही काय थॉट होतं का तुमचं? हां, म्हणजे मी तो विचार नव्हता केला, पण फिल्म लिहून झाल्यानंतर असं लक्षात आलं की इथे गाण्याला वावच नाही आहे, पिक्चरमध्ये गाण्याला वाव नाही आहे. तर मग काय करायचा विचार, तर प्रमोशनल सॉन्ग तर सगळेच करतात, ते करू पण फिल्म जेव्हा रेडी झाली तेव्हा असं वाटायला लागलं की लोकांनी हे विसरायला हवं की ह्याच्यात गाणं नव्हतं. सो त्याचं बॅकग्राऊंड इतक्या लेवलला करावं की जे त्याची कधीतरी एखादी रेकॉर्ड व्हावी आणि ती बाजूला लोकांनी फक्त ते ऐकण्यासाठी, ते बॅकग्राऊंड ऐकण्यासाठी हे करावं. तर तशा सारखं मी मेलेडियस अख्खं फिल्म केली आहे असं मला वाटतं, मला माहिती आहे. कारण त्याच मेलेडीमधून एका प्रमोशनल सॉन्ग झालं की बाबा एक वेळ अशी आली की अजय अतुलने केलं होतं प्रमोशनल मेन सॉन्ग साडेबाराचं, आणि ते लोकांच्या लक्षात आहे. तर त्यांना पार करणं कठीण होतं. आम्ही खूप ट्राय करून बघितलं, रिक्रिएट करायचा प्रयत्न केला. अजय सरांना पण सांगितलं, पण ते खूप बिझी होते. मग ते म्हणजे दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घे, पण कर हे चालेल. तर आम्ही खूप ट्राय करून गेलो. वेगवेगळे म्युझिक डिरेक्टर झाले, आमचा बॅकग्राऊंड म्युझिक डिरेक्टर त्याला पण करून झालं, लिरिसिस्ट झाले, त्यांनी खूप गोष्टी ऐकवल्या. मला त्या म्हणजे 4 गाणी अशी मिळाली की तुम्ही पुढच्या पिक्चरला वापरू शकतो, इतकी चांगली गाणी. पण ह्या पिक्चरला सूट होणारी गाणी मग त्याच्यावर उपाय सुचला की आपण नवीन हिरोईन इंट्रोड्यूस करतो, नवीन मुलीला, तर तिच्यासाठी काहीतरी एंट्री होणार तेव्हा एक सुंदर म्युझिक वाजणार, तर ते तसं तयार करूया. मग ती ट्यून आहे ती शोधायला आम्हाला जवळ 40 दिवस गेले की ती वळते आणि दिसते. याच तुम्हाला ट्रेलरमध्ये टीचरमध्ये दिसते, तर ती वळते आणि दिसते. ते लोकांना असं वाटलं आयशा आली. तर ती मेलेडी ती मिळाली ना, त्याच मेलेडीवर मी आता हे गाणं तयार केलं प्रमोशन. सो अख्खी फिल्म मी ह्या पद्धतीने केली की तुम्ही गाणं कुठे मिस करणार नाही, पण तुम्हाला त्या म्युझिकला आनंद पण होईल, तुम्हाला इमोशनल पण व्हायला होईल, तुम्हाला हसायला पण येईल. या सगळ्या इमोशन्स मी त्याच्यात आणले. त्यामुळे मला असं वाटतं की गाणं मिस नाही करत. तुम्ही सगळे आज वेळात वेळ काढून इथे आलात. आपल्या गप्पा रंगत राहतील, पण सिनेमासाठी आमच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.